आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी कणकेश्वरांची दंतकथा ऐकणार आहोत आणि सोबतच आजूबाजूची मंदिरं देखील पाहणार आहोत. गणपती बाप्पा मोरया बोलून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे ब्रह्मकुंड आहे आणि इकडे मारुतीरायाचं सुंदर असं मंदिर आहे गलिकेच्या. तर इकडे मंदिर आहे मारुतीरायाचं आणि थोडं युनिक असं हे मंदिर आहे, कारण का जर बाकी ठिकाणी तुम्ही मंदिर पाहिलं तर तिकडे आपल्याला मारुतीराय काहीतरी वेगळ्या रूपामध्ये दिसतात, पण या ठिकाणी मारुतीरायांची मूर्ती थोडी वेगळ्या रूपामध्ये आहे. तर मागे आपण ब्रह्मकुंड हे पाहिलं होतं आणि त्याच्या शेजारीच हनुमान मारुतीरायांचं मंदिर देखील पाहिलं. एक आगळी वेगळी अशी मारुतीरायांची ती मूर्ती होती. यापूर्वी मी कधी अशी मूर्ती मारुतीरायांची पाहिली नव्हती. तर आता आपण फायनली पोचत आहोत कणकेश्वर यांच्या मंदिरामध्ये. जे सोबत आमचे आले होते ते आय गेस पुढे पोचलेले आहेत आणि मी सर्वांसोबत बोलता बोलता मागे राहिलो होतो. सो मी आता त्यांना जॉईन करणार आहे. घे ना, काय बोलशील? कुठला तुझं चॅनलचं नाव काय? घे ना रिली. चॅनलचं नाव घे. सबस्क्राईब करा, शेअर पण करा व्हिडिओ. थँक्यू. तर हे अशा पद्धतीचं मंदिर आहे. इकडे खाण्यापिण्याची सोय देखील तुमच्यासाठी होणार आहे. हलका फुलका स्नॅक्स वगैरे तुम्ही इकडे घेऊ शकता. इकडे एक तलाव आहे. हां, ये काय बोलशील? तर दादा तुझं नाव काय? माझं नाव आहे सनी आणि माझ्या चॅनलचं नाव आहे शाईन सनी 20. तर दादा आम्हाला भेटलेले आहे आज. तर आम्हाला त्यांनी ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे, बघू शकता. मी रील बनवतो. माझं नाव आहे अंश मुकल. हां चालेल, बाय. मंदिरात आम्ही पोचलो आहोत. हे मंदिर आहे कणकेश्वरांचं. मंदिर थोड्या वेळाकरता बंद करण्यात आलेलं आहे, कारण का भाविकांची गर्दी खूप जास्त झालेली आहे या ठिकाणी. इकडे तुलसी महाराणी आपल्याला दिसत आहेत. आपण त्यांची पहिली प्रदक्षिणा करून घेऊया. हरे कृष्ण 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 हरे हरे हरे. तर या तुळशी महाराणी आहे. हां, हे बघा, मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारचे आपल्याला माकड वगैरे दिसतात. हे मंदिर आहे या ठिकाणी कणकेश्वराचं. हे छान असं सुंदर मंदिर आहे. इथे देखील तुलसी महाराणी आहेत. आपले श्रीनाथजी आहेत या ठिकाणी. श्रीनाथजींची प्रतिमा आहे आणि आपले आवडते भगवंत श्रीकृष्ण या ठिकाणी आहेत. तुलसी महाराणी आपल्याला पाहायला मिळतात. इकडे लक्ष्मी माता आहेत. दत्त दिगंबर यांची प्रतिमा आहे या ठिकाणी. तर इकडे तुम्ही पाहू शकता मंदिर उघडण्याची वेळ आहे सोमवारी सकाळी 5:30 ते 8:30 आणि मंगळवार ते रविवार हे सकाळी 7 ते संध्याकाळी 7:30 या वेळेदरम्यान हे मंदिर उघडं असणार आहे भाविकांना दर्शनासाठी. हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे. इकडे नंदी महाराज विराजमान आहेत आणि इकडे कुर्मावतार आहेत. इथे आपले गजानन गणपती बाप्पा हे विराजमान आहेत. तर मंदिर थोड्या वेळासाठी बंद करण्यात आलेलं आहे भाविकांच्या दर्शनासाठी. तर तोपर्यंत मी नेहमीप्रमाणे आपल्या भगवंताची माळ जप करून घेतो. तर मी कंटिन्यू करतो थोड्या वेळानंतर. हरे कृष्णा. तर हे अशा प्रकारचं सुंदर मंदिर आहे. हे मंदिराचा मेन गाभारा आहे या ठिकाणी. इकडे ही दानपेटी आहे आणि इथे महादेवांची सुंदर प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे पार्वती देवी यांची सुंदर प्रतिमा पाहायला मिळते. सोबतच शिवलिंगासमोरच आपल्याला सुंदर असे नंदी महाराज इकडे विराजमान झालेले दिसत आहेत. खूप सुंदर अशी ही महादेवांची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
श्री कणकेश्वर हे महादेवांचे पुरातन मंदिर आहे. अनेक ऋषीमुनींनी आणि शिवभक्तांनी तपश्चर्या साधना करण्यासाठी कणकेश्वराच्या डोंगरावर वास्तव्य केल्यामुळे ही तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. कणकेश्वर मंदिराबाबत अनेक शिवभक्तांकडून दंतकथा सांगितली जाते. त्या कथेनुसार म्हटलं जातं की कणकासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने कणकेश्वर तपोभूमीवर महादेवांची आराधना सुरू केली आणि त्याच्या तपश्चर्येमुळे महादेव कणकासुराला प्रसन्न झाले आणि कणकासुराला विचारले, काय वर हवं आहे तुला, सांग. कणकासुराने वेळेचाही विलंब न लावता सांगितले की मला तुमच्याबरोबर द्वंद्व युद्ध खेळायचं आहे. महादेवाने तथास्तु म्हटले आणि पुढे कणकासूर आणि महादेव यांच्यामध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. दोघांपैकी कुणाचीही हार न झाल्यामुळे कणकासुराच्या सामर्थ्यावर महादेव खूपच प्रसन्न झाले आणि पुढे कणकासुराचा उद्धार होईल असा चांगला वर मागण्यास महादेवाने कणकासुराला सांगितले. त्यापुढे कणकासूर म्हणाले, द्वंद्व युद्धाच्या स्थानी म्हणजेच आत्ताच्या ह्या श्री कणकेश्वर पर्वतावर आपण कायमस्वरूपी राहावे. असा वर कणकासुराने महादेवांकडे मागितला. महादेवांनी तथास्तु म्हणून पुढे एक अट घातली. या तपोभूमीवर तुला कायमचे स्थान हवं असेल तर तू इकडे पालथा झोप. मी तुझ्या पाठीवर यज्ञ करेन आणि हा यज्ञ केल्यामुळे तुला मुक्ती मिळेल आणि तुझे नाव देखील या पर्वतावर अजरामर होईल. कणकासुराने क्षणाचाही विलंब न लावता महादेवांना आपल्या पाठीवर यज्ञ करण्याची विनंती केली. महादेवांनी कणकासुराच्या पाठीवर यज्ञ केला आणि यज्ञाच्या ज्वालांनी कणकासूर भस्मसात झाला. तेव्हापासून या तपोभूमीला कणकेश्वर हे नाव प्राप्त झाले आणि महादेवांना या पर्वतावर वास्तव्य करावे लागले. त्या मंदिरामध्ये अशा प्रकारच्या काही रंगरंगोटी करण्यात आलेल्या आहे. खूप सुंदर असे चित्र पेंटिंग्स या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत. खूप सुंदर असे हे मंदिर आहे आणि जेव्हा तुम्ही कधी अशा या मंदिरामध्ये येता तर प्रयत्न करा तुमच्या यथाशक्तीने जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं इथे दान करत जा. कारण का कोणतंही मंदिर आपण पाहिलं तर हे मंदिर मेंटेन देखील करावं लागतं. त्यासाठी की पैशांची गरज लागते. तर ह्या सर्व गोष्टी मेंटेन करण्यासाठी पैशांची गरज लागते. तर त्यासाठी तुम्ही देखील मंदिरांच्या दानपेटीमध्ये तुमच्या यथाशक्तीने जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढी रक्कम दान करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून अशा मंदिरांचं कामकाज व्यवस्थित पद्धतीने केलं जाईल आणि ही मंदिरं सर्व व्यवस्थित पद्धतीने मेंटेन केली जातील. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच आपल्याला इकडे असे 2 प्रकारचे सिंह पाहायला भेटतात आणि इकडे 2 द्वारपाल देखील आहेत. मंदिरासमोरच आपल्याला ही भली मोठी दीपमाळ पाहायला मिळते. हे मंदिराचं मेन प्रवेशद्वार आहे. इकडे बघू शकता माकडं आहेत खूप सारी. सुंदर असा हे परिसर आहे, मंदिर परिसर. असं वाटतं वेगळ्याच वातावरणामध्ये आपण आलेलो आहोत. तर आमची मंडळी थोडी दमलेली आहेत. बिचाऱ्यांनी एवढं सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं तर ते आता वडापावचा लाभ घेत आहेत. त्यांना सांगितलं आहे आम्ही की आपण थोड्या वेळाने खाली गेल्यानंतर आपण पूर्ण असं जेवण घेऊ. तोपर्यंत वडापावचा आस्वाद घ्या. कसा आहे वडापाव? प्रियांशू खाण्यात एवढा बिझी झाला की तो नो कमेंट्स, काहीच विचारू नका, मला डिस्टर्ब करू नका. लेट मी एन्जॉय माय फूड. दुर्गेश कसा आहे? मस्त आहे. किती खाणार अजून? एकच? आणि काय मस्त बोलते. मनस्वीने सांगितलं मी भजी खाणार आहे तर ती भजीपाव खाणार आहे. चिनू आवडला वडापाव? किती खाणार? एकच? आणि एकच खाणार अजून? ओके. फायनली प्रशस्ती काहीतरी बोलली, अदरवाईज ती मगासपासून शांतच आहे. तुम्ही मंदिराच्या जेव्हा दर्शनासाठी येता तेव्हा तुम्हाला इकडे व्यवस्थित खाऊची सोय आहे. इकडे
तुम्ही भगवंताला अर्पण करण्यासाठी फुलं, नारळ, श्रीफळ वगैरे या सर्व गोष्टी घेऊ शकता. आणि त्यासोबतच चिक्की आहे, वडापाव, भजीपाव या सर्व गोष्टी आहेत. पुन्हा दुधी हलवा आहे आणि बाकी पण प्रसादाचं काही साहित्य आहे जे तुम्ही घेऊ शकता. दादा काय नाव आपलं? सचिन गुरव. कधीपासून आहात तुम्ही दादा इकडे? तिसरी चौथी पिढी आहे. इकडे चौथी पिढी आहे तुमची. आणि तुम्हाला मंदिराचा इतिहास वगैरे काही माहिती आहे? पांडवकालीन आहे, हे पांडवकालीन स्वयंभू आहे. स्वयंभू शिव मंदिर आहे हे. आणि भरपूर सारे भाविक या ठिकाणी येतात आणि श्रावणामध्ये वगैरे इकडे विशेष करून खूप गर्दी असते. तर तुम्ही कधी या ठिकाणी याल तर या गोष्टींच्या बाबतीत म्हणजे बिंदास्त राहा की तुम्हाला इकडे व्यवस्थित खाण्यापिण्याची व्यवस्था होऊन जाईल. हा मंदिर परिसर आहे इकडचा. या ठिकाणावरून आम्ही आलो होतो. मंदिरामध्ये जाण्यासाठी इथून रस्ता आहे. हे बाजूला कुंड आहे मंदिराच्या मागच्या दिशेने. हा मंदिर आहे आणि या कुंडाच्या सभोवतालीच खूप सारे असे मंदिर आहेत. या कुंडामध्ये खूप सारे मासे देखील आहेत. या ठिकाणी भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. तर पुन्हा एकदा इथे तुम्ही पाहू शकता. तुम्ही ज्या काही बॉटल्स वगैरे इकडे आणता कृपया करून त्या कचरापेटीतच टाकण्याचा प्रयत्न करा. इकडे खूप सारे असे मंदिर आहेत या ठिकाणी. ओम नमः शिवाय. शंभो महादेव. अजून एक इकडे शिवलिंग आहे. राम सिद्धिविनायक देवस्थान हे मंदिर आपल्याला दिसत आहे. आपण तिथे देखील जाऊन दर्शन घेऊया. या मंदिरासमोर इथे नंदी महाराज विराजमान आहेत आणि इकडे मेन मंदिर आहे. इकडे गणपती बाप्पाचं हे सुंदर असं मंदिर आहे. हे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. श्रीराम सिद्धिविनायक महाराज हे मंदिर आहे. या ठिकाणी आपण गणपती बाप्पाचं मंदिर पाहिलं आणि इकडे आहे श्रीहरी विष्णूंचं मंदिर. ओम नमो भगवते वासुदेवाय. बाजूला सुंदर अशी मूर्ती आहे भगवंताची. सुंदर मूर्ती आहे. मूर्तीचं स्वरूप पाहून असं वाटत आहे दत्त दिगंबरांची ही मूर्ती आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ वरदराजगुरू माझ्या. या मंदिर परिसरामध्ये खूप सारे असे लहान लहान मंदिरं आहेत. इथे रामेश्वरांचं मंदिर आहे. शंभू महादेव. गणपती बाप्पा मोरया. खूप पुरातन अशा या मूर्तीज आहेत. हे बघा गोमुख. गोमातेच्या मुखातून पाण्याचा झरा वाहत आहे. हे बघा इथे देखील एक मंदिर दिसत आहे. हे आहे माणकेश्वर मंदिर. इथे पण पंडित मूर्ती शिवलिंग आहे. इकडे थोडं हे बघा लहान लहान अशा खूप साऱ्या शिवलिंग
या ठिकाणी आहेत. तर दर्शन झालं आहे. आता आम्ही देखील ब्रह्मकुंड या ठिकाणी जात आहोत थोडा पोहण्याचा आस्वाद घेण्यासाठी. खूप सारे भाविक भगवंताचं दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी पोहण्याचा आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत. तर आपण बघू शकतो या ठिकाणी कसे सगळेजण पोहत आहेत. चला मारुडी लवकर मार. सो आता आम्ही ब्रह्मकुंडामधून स्नान करून बाहेर आलो आहोत. मी आणि दुर्गेश. हा काय झाला उघडा आहे मग काय झालं ये. सो दुर्गेश सध्या पुढे जात आहे. तो ॲक्च्युली लास्ट आहे. त्याला ऑन स्क्रीन असं शर्टलेस नाही यायचं आहे. बट मुळात दुर्गेश आणि मी लहानपणाचे म्हणजे म्हटलं तर जन्मापासूनचेच आम्ही मित्र आहोत. आणि जवळपास 2006 त्याच्यानंतर 20 वर्षानंतर आम्ही एकत्र पोहण्याचा आस्वाद घेतला आहे. अदरवाईज जेव्हा आम्ही 9वी-10वीमध्ये असताना फ्रिक्वेंटली जायचो स्विमिंग वगैरे करण्यासाठी. त्याच्या गावी सुंदर असं तलाव आहे त्याच्या घरासमोर आणि एक धरणसुद्धा आहे. तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन खूप पोहायचो. तर त्याच आठवणी पुन्हा ताज्या झाल्या की म्हणजे दुर्गेशला मी तेच म्हणत होतो की 20 वर्षानंतर आपण एकत्र पोहत आहोत. सो भगवंताला तीच प्रार्थना आहे की आमची मैत्री अशीच राहो. काय म्हणतो दुर्गेश? हो लाजला दुर्गेश. हो बोलून लाजला दुर्गेश. इकडचं वातावरण जर तुम्ही बघाल एकदम असं वाटत आहे की पाऊस येणार आहे. आणि आता आम्हाला एकदम पळावं लागणार आहे. आणि आलाच पाऊस आलेला आहे. हे छत्री ओपन कर चिनू चॅट करत बसली आहे. लगेच 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 पटापट. हां चला छत्री आलेली आहे आपल्याकडे. धन्यवाद दुर्गेश. हां आणि मगासपासून आपण एकाच गोष्टीची कंप्लेंट करत होतो पाऊस नाही आहे आणि पाऊस आलेला आहे फायनली. मगासपासून म्हणत होतो की पाऊस आला असता तर खूप मजा आली असती. निघाली आमची मजा. पाऊस आला आणि खऱ्या अर्थाने मजा तर वाटत आहे. बट या सर्व गोष्टी सांभाळाव्या लागत आहेत. जे आपले गॅजेट्स आहेत आपला ॲक्शन 5 प्रो कॅमेरा देन आयफोन्स आणि बाकी सर्वांचं फोन्स वगैरे आहेत. तर त्या सर्व गोष्टी पावसामध्ये सांभाळणं थोडं डिफिकल्ट होत आहे. अदरवाईज आम्ही एन्जॉय केलं असतं पाऊस. पण प्रियांशू आणि दुर्गेश दोघं पुढे जात आहेत. त्यांना म्हणालो छत्री द्या तर छत्री देत नाही आहे. ते म्हणतात ऑलरेडी भिजलं आहे अजून काय भिजायचं. थोडा कॅमेरा सांभाळण्यासाठी मला छत्रीमध्ये राहावं लागत आहे. एवढं छान इकडचं वातावरण आहे ना खूपच. आणि जेव्हा तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणी येता त्यावेळेला अजून या ठिकाणचं हे दृश्य एकदम आकर्षित वाटतं. हे असे पाण्याचे वाहते झरे. मुळात आता 1 आठवडा पाऊस पडला नाही आहे तरी देखील इथे पाण्याचे नैसर्गिक झरे आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळत आहेत. ही बघा ही महान व्यक्ती बघा मनस्वी. तिला म्हटलं तू छत्रीच्या आतमध्ये राहा तर म्हणे नको काय नाही होणार मला. मी बोललो तुला काय नाही झालं तरी चालेल
बट माझा फोन तुझ्याकडे आहे. तर ती मला सांगते काय नाही, फोन आपला वॉटरप्रूफ असतो. मी म्हटलं तिला की भाई तू श्रीमंत आहेस, मी नाही, मी गरीब आहे. कोणता फोन टाकला होतास तू पाण्यामध्ये? 15+. बघा, iPhone 15+ पाण्यामध्ये टाकणारी माणसं आहे तिथे. आधी रेडमीचा दरम्यान डायरेक्ट गेला. अरे पण तुला गरज काय आहे सर्व गोष्टी पाण्यामध्ये टाकण्याची? ती काय हे सर्व एक्सपेरिमेंट करत असते तिलाच माहिती. या मुली एकदम डेंजर आहेत. पाऊस आहे तरी म्हणतात गेलं आहे. मोबाईल पाण्यात काय टाकतायत, वेगळ्याच धाडसी आहेत या. मी पण जास्तच हुशार आहे. आलो आहे ट्रेकिंगला आणि आलो आहे स्लीपर्स घालून. बघा असं डोंगर माथ्यावरती हे मंदिर आहे कणकेश्वराचं. पायऱ्या चढताना थोडा थकवा जाणवतो, बट जेव्हा तुम्ही खाली उतरता त्यावेळेस एवढं थकायला वाटत नाही. मजा आली ना खूप. मग काय झालं, सटकतात ते? रुकतायत. हो, थांब थांब थांब, सावकाश, सटकशील. इकडचा निसर्ग काहीतरी वेगळाच आहे, बघू शकता तुम्ही. प्रियांशू बोल ना काहीतरी, तू आल्यापासून काहीच नाही बोललास. काय बोल जरा. 4 वडापाव खालेस. वडापाव सर्वात जास्त प्रियांशूने खालेत आणि प्रियांशू काहीच नाही म्हणत आहे. 2 खाले. सॉरी, मी 2 एक्स्ट्रा बोललो. हां, बोलला काय तू? आल्यापासून शांत आहे. एवढे सुंदर व्ह्यू आहे इकडे. आमची मंडळी थकलेली आहेत आणि खूप कंटाळली देखील आहेत. काय खाल्लं नाही बिचाऱ्यांनी. नाही, पोटामध्ये अन्नाचा एक कण पण नाही आहे, त्याच्यामुळे थकलेले आहेत सगळेजण. हे बघा, अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत आणि मंदिर खूप उंचीवरती आहे. तर खूप चांगलं ठिकाण आहे. एकतर बाकी मंदिरांमध्ये जसं आपण जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला भाविकांची गर्दी खूप जास्त प्रमाणामध्ये सापडते आणि त्याच्यामुळे आपल्याला तासनतास त्या गर्दीमध्ये लाईनमध्ये थांबावं लागतं. पण या ठिकाणी अजिबात तसं काही सीन नाही आहे. हे बघा, खूप सुंदर आहे. इथे अजून एक पाटी लावण्यात आलेली आहे. इथून आपल्याला जवळपास 425 पायऱ्यावरती चढायचं आहे आणि जे मंदिर आहे ते जवळपास 3750 फूट एवढ्या उंचीवरती आहे हे मंदिर. इथून खाली उतरत आहोत आम्ही. इकडून स्टेअर्स खाली जात आहेत आणि त्या ठिकाणी आमची वेहायकल आहे. फायनली आम्ही खाली पोचलो आहोत या ठिकाणी, जिथून आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली होती. म्हणजे जो बेस पॉईंट आहे या मंदिराचा त्या ठिकाणी पोचलो. तुम्हीच दिसता त्याच्यात. तू कसं दिसशील? लेन्स या साईडला आहे ना. काय नाव आहे? संस्कृत. कितवीला आहे? 10वीला. कोणत्या स्कूलमध्ये? मी KES बामी नाना पुणकर हायस्कूल भिलजी बोरगर. अच्छा, कुठे राहतोस? मी रामराज. रामराजला. मग इकडे कसा आलायस तू? आम्ही क्लासला येतो. आम्ही फिरायला आलो, क्लासची ट्रिप. क्लासचे ट्रिप. बाकी विद्यार्थी कुठे आहेत? बाकी विद्यार्थी हे बसलेत. अरे हे मुली 3च मुली? नाही, बाकी त्या बाकी टेम्पोत गेल्या बसायला. अच्छा, 6वीला तुम्ही? नाही, मी 10वीला आहे. 10वीला आहेस तू? हो. बापरे, ठीक आहे, चालेल. खूप चांगलं तुमच्या वाटलं. चॅनलचं नाव काय? शाईन सनी 20 चॅनलचं नाव आहे, घे लिहून. तुला आणि तुझ्या सर्व वर्गमित्रांना, तुझ्या मित्रांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. संस्कृत सोबत इथे त्याचे काही मित्र आहेत. काय नाव आहे तुमचं? हिचं नाव अर्चिता, हिचं नाव स्मिती, हिचं नाव स्वीटी. स्वीटी. खरं नाव काय आहे? खरं नाव स्वीटीच. स्वीटीज. स्वीटी हरिचंद्र शेळके, स्मिती अशी जावरे, अर्चिता जयवंत पाटील. बस झालं. तर मित्रांनी सर्व पुढे पुढे पण आहेत. तर पुढे चला. चला पुढे भेटूया. तर संस्कृत. ह्या क्लासला मैत्रिणी आल्या. तिचं नाव निधी शैलेश भगत, गौरवी गणेश, हाय हाय बोलत जा. हाय. त्रिवेणी धनंजय झावरे, आयुष महादेव पाटील, अथर्व गणेश शेळके, अर्चित, तुझं नाव काय? अर्चित सुनील पाटील. आणि संस्कृतने सर्व मित्रांची ओळख करून दिलेली आहे त्यांच्या.
तर त्याच्या सर्व आणि मित्रांना तिकडे ते आपण दोघे हा त्या लाटच्या आमच्या दोघी पण येतात. तुमचं नाव सांगायला येतं नको. या लगेच धावत पळत धावत पडलं ते युट्यूबला शिव आलेत. काय नाव आहे दोघींचं? ही आर्या आणि ती अनोखी. अरे हाय हे कर आर्या आता. अनोखी. तर या सर्वांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू ठीक आहे, चला. ओके. तर फायनली आम्ही आलो बेस पॉईंटला. खूप सारे विद्यार्थी हौशी कलाकार या ठिकाणी भेटतात अशा ठिकाणी. आणि जसं मी सांगितलं होतं सर्वांना यूट्यूबवरती यायचं आहे, तर सर्वांना आपण संधी देतो त्यानिमित्ताने. चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. हरे कृष्णा. अजून 3 भक्तगण आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. नाव काय तुझं? मी प्रभाकर कासकर. प्रभाकर कासकर. तुझं? आर्य जीवन म्हात्रे. आर्यन जीवन म्हात्रे. तुझं? द्रोण प्रफुल्ल पाटील. ध्रुव. नाही द्रोण 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 प्रफुल्ल पाटील. अच्छा, ठीक आहे. कधी आलात तुम्ही इकडे? मी किती वाजता आलो? 10:30. 10:30 वाजता. आणि दिवसभर तुम्ही या ठिकाणीच आहात? एन्जॉय केलं तुम्ही? खूप खूप छान. काय करता तुम्ही? स्कूलमध्ये आहात? कितवीला? 9वी. 9वी. तू? 8वी. 8वी. तू? 4थी. 4थी. तर सर्वांना आपण भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. चला, बाय. थँक्यू. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हरे कृष्णा.